हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम्स टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. तर तुम्हाला कळलंच असेल की आपली जी बॅच आहे ती 13 जानेवारी पासून सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व लाईव्ह लेक्चर इन्क्लुडेड असतील, देन रेकॉर्डेड लेक्चर असतील, संपूर्ण जो सिलेबस असेल त्यावर आधारित नोट्स असतील आणि सरावांसाठी प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटतील. संभाव्य प्रश्न पण ह्यामध्ये इन्क्लुडेड असतील. परत MCQ भेटतील जे की संपूर्ण विश्लेषणासह असतील. त्याच्यानंतर 24x7 तुम्हाला गायडन्स असेल आणि जी जो ऍक्सेस असेल तुम्हाला तो लॅपटॉप आणि वेब व्ह्यू ह्या दोन्हीमध्ये अवेलेबल असेल. किंवा तो मोबाईल मध्ये पण तुम्ही सर्व गोष्टी आहेत त्या ऍक्सेस करू शकता. तर फीस जी आहे 12,000 आहे, बट आफ्टर डिस्काउंट ही अप टू 7,000 पर्यंत जाते. आणि ह्याच्यामध्ये पण तुम्हाला जर पेपर 2 जर तुम्ही परचेस केला तर त्यावर पेपर 1 हे टोटली फ्री तुम्हाला भेटेल. आणि पेपर 1 ची पण जी बॅचचे वैशिष्ट्य असतील त्याच्यामध्ये संपूर्ण लाईव्ह लेक्चर भेटतील, तुम्हाला संपूर्ण रेकॉर्डेड लेक्चर भेटतील आणि त्याच्यावर पेपर 1 साठी सर्व नोट्स भेटतील, प्रश्नपत्रिका भेटतील आणि MCQ संपूर्ण विश्लेषणासहित भेटतील. तर जर तुम्हाला बॅच मध्ये एनरोल करायचं असेल तर तुम्ही ह्या कॉन्टॅक्ट नंबर्सवर आमच्या कॉल मेसेज करून तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता. थँक्यू. तर आजचा टॉपिक आपण सुरू करूया, इकोलॉजिकल पिरॅमिड्स. तर इकोलॉजिकल पिरॅमिड्स मध्ये आपण 3 टाईपचे. तर पिरॅमिड म्हणजे काय, सिंपली की हे जे ट्रँग्युलर स्ट्रक्चर दिसते आपल्याला तर आपण त्याला पिरॅमिड असं म्हणतो. तर त्यामध्ये पण 3 टाईपचे पिरॅमिड आपल्याला बघायचे आहेत: पिरॅमिड ऑफ नंबर, पिरॅमिड ऑफ बायोमास आणि पिरॅमिड ऑफ एनर्जी. तर पिरॅमिड पहिलं तर बघायचं आपल्याला पिरॅमिड ऑफ नंबर. पिरॅमिड ऑफ नंबर म्हणजे काय, की नंबर ऑफ ऑर्गॅनिझम अट इच ट्रॉपिक लेवल. तर जर नंबर ऑफ प्रत्येक ट्रॉपिक लेवलला जी नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल असतील, ऑर्गॅनिझम असतील, तर त्याला काय म्हणू आपण, पिरॅमिड ऑफ नंबर. ह्यामध्ये आपण ते स्टडी करू. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण ट्रॉपिक म्हणजे काय समजून घेऊया. ट्रॉपिक म्हणजे काय, की फूड चेन मध्ये जी पोझिशन आहे पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमची, तर त्याला काय म्हणतो आपण, ट्रॉपिक लेवल. जसं की प्लांट जे आहेत ते सब इको जे प्लांट जे असतील ते सर्वात बेसला येतील इकोसिस्टमच्या, आणि ते काय असतील, प्रोड्युसर असतील. त्यांच्यावर डिपेंडेंट परत कोण असेल, फर्स्ट ट्रॉपिक लेवल कोण असेल, आपले प्रोड्युसर असतील. त्याच्यावर मग हार्बिव्हर्स येतील, त्याच्यानंतर कॉर्निव्हर. हे काय झाले, ट्रॉपिक लेवल. तर एका ट्रॉपिक लेवलमध्ये ट्रॉपिक लेवलमध्ये किती नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल आहेत हे स्टडी कुठं करतो आपण, पिरॅमिड ऑफ नंबर मध्ये. त्याच्यानंतर पिरॅमिड ऑफ बायोमास मध्ये काय, टोटल एका ट्रॉपिक लेवलचा टोटल बायोमास किती आहे तो आपण पिरॅमिड ऑफ बायोमास मध्ये स्टडी करतो. त्याच्यानंतर पिरॅमिड ऑफ एनर्जी, ह्याच्यामध्ये की एनर्जीचा फ्लो वेगवेगळ्या ट्रॉपिक लेवल मध्ये कसा होतो ते बघतो आपण. पहिल्यांदा प्रोड्युसर टू हार्बिव्हर टू कार्निव्हर, ह्यांचा फ्लो कसा असेल त्या गोष्टी आपण थर्ड टाईपच्या पिरॅमिड मध्ये बघतो. तर पहिल्यांदा बघूया आपण पिरॅमिड ऑफ नंबर. तर ह्याच्यामध्ये सिंपली काय बघायचं की एका ट्रॉपिक लेवल मध्ये एका जी पोझिशन आहे, जसं की प्रोड्युसर असू शकतात, इथे बघू शकता की पहिली जी ट्रॉपिक लेवल आहे त्याचा प्रोड्युसर असू शकतात. तर प्रोड्युसरचा नंबर काय आहे, ते ती पहिली ट्रॉपिक लेवल असेल तर त्या पहिल्या ट्रॉपिक लेवल मध्ये प्रोड्युसरचा नंबर काय असेल ही आपण इथे बघतो. तर पिरॅमिड ऑफ नंबर मध्ये प्रत्येक ट्रॉपिक लेवल मध्ये प्रत्येक जी ट्रॉपिक लेवल आहे त्याच्यामध्ये नंबर कसा व्हॅरी होतो तो बघतो. की पहिल्या टॉपिक लेवल मध्ये किती नंबर आहे, दुसऱ्यामध्ये किती आहे, तिसऱ्यामध्ये किती आहे, चौथ्यामध्ये किती आहे, अशा सर्व ट्रॉपिक लेवल मध्ये नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स किती आहेत ह्या गोष्टी आपण पिरॅमिड ऑफ नंबर मध्ये बघतो. त्याच्यामध्ये जी शेप आहे ती आपण जसं जसं एका लोअर ट्रॉपिक टू हायर ट्रॉपिक मूव्ह करू तशी तशी नॅरो होत जाणार. म्हणजे प्रोड्युसरचा नंबर सर्वात जास्त असणार. त्याच्यानंतर परत काय, की हार्बिव्हर त्यांचा परत कमी येणार. त्याच्यानंतर कार्निव्हरचा सर्वात कमी नंबर असेल इथे. तर ह्याची शेप जी आहे ती काय, कंटिन्युअसली नॅरो होत जाते. बेस टू अपेक्स काय होते, नॅरो होत जाते. तर ह्याचं एक्झाम्पल काय, ग्रासलँड इकोसिस्टम. तर ग्रासलँड इकोसिस्टम मध्ये जे प्रोड्युसर आहेत, ट्रीज आहेत, ते सर्वात सॉरी ग्रासलँड इकोसिस्टम मध्ये जे ग्रासेस आहेत ते सर्वात जास्त हायर अमाऊंट मध्ये प्रेझेंट असतील. त्याच्यानंतर त्याच्यावर फीड करणारे हार्बिव्हर त्याच्यापेक्षा कमी अमाऊंट मध्ये प्रेझेंट, कमी नंबर मध्ये प्रेझेंट असतील. त्याच्यानंतर जे कार्निव्हर आहे ते सर्वात कमी असतील. मग त्यामुळे जसं जसं आपण बेस टू अपेक्स जाणार आहोत तिथे, तशी तशी ही शेप काय होणार आहे, नॅरो होत जाईल. त्याच्यानंतर व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन, पिरॅमिड ऑफ नंबर जे आहे
पिरामिड ऑफ नंबर नेहमी मेजॉरिटी टाइम आपल्याला जो आहे तो अपवर्ड फॉर्म मध्येच दिसतो, म्हणजे काय डायरेक्टली अपवर्ड फॉर्म मध्येच दिसेल. मात्र काही इकोसिस्टम आहेत जसं की तिथे काय पिरामिड ऑफ नंबर तिथे काय असेल, सॉरी, पिरामिड ऑफ नंबर तो तिथे काय असेल, उलटा असेल, इन्व्हर्टेड फॉर्म मध्ये आपल्याला पिरामिड ऑफ नंबर तिथे बघायला भेटेल. जसं की पॅरासाइट इको सिस्टम बघा तिथे आता की एकच फक्त जो आहे अॅनिमल एकच आहे, त्याच्यावर फीड करणारे कितीतरी पॅरासाइट असतात. किंवा एक ट्री घेऊन समजा, जर ट्री आपण एक स्पेसिफिक ट्रीचं एक्झाम्पल ऍज अ इकोसिस्टम म्हणून कन्सिडर केलं, तर त्या ट्रीवर कितीतरी काय हर्बिओर, कितीतरी इन्सेक्ट, सॉरी अगोदर तर काय कितीतरी इन्सेक्ट त्या एकाच ट्रीवर काय करतील, फीड करतील. त्याच्यानंतर कितीतरी कीड त्याच्यावर बर्ड्स फीड करतील. तर हे काय इन्व्हर्टेड फॉर्म ऑफ इन्व्हर्टेड पिरामिड ऑफ नंबर इथे आपल्याला दिसायला भेटेल. मात्र मेजॉरिटी जी पिरामिड ऑफ नंबर आहे ते काय असतील, अपराईटच असतील. कारण नेचरमध्ये सर्व जे प्रोड्युसर आहेत ते सर्वात जास्त आहेत. त्याच्यानंतर म्हणजे मेजॉरिटी इकोसिस्टम मध्ये त्याच्यानंतर हार्बिवर असतील किंवा दुसरी त्याच्यानंतर कार्निवर असतील. हे असं अपराईट आपल्याला बघायला भेटते. त्याच्यानंतर पिरामिड ऑफ बायोमास आहे. तर पिरामिड ऑफ बायोमास मध्ये की जे टोटल बायोमास असते प्रत्येक ट्रॉपिक लेवलला, ते इथं आपण स्टडी करतो. तर इथं बघू शकतो की प्रोड्युसरचा बायोमास पहिल्यांदा काय प्रोड्युसर, त्याच्यानंतर हार्बिवर आणि टॉप जे कार्निवर आहे. जे बायोमास जो आहे तिथे काय आपलं रिडक्शन दिसत आहे. बायोमास मध्ये काय होत आहे, रिडक्शन होताना दिसत आहे टोटल बायोमास मध्ये. तर इथे आपल्याला कार्निवरचा बायोमास सर्वात कमी आणि प्रोड्युसरचा सर्वात जास्त बघायला भेटेल. आणि हे पण कसं आहे, पिरामिड अपराईट पिरामिड आहे. मेजॉरिटी आपल्याला बायोमासचा जो पिरामिड आहे तो अपराईटच दिसतो. मात्र काही सिस्टम इकोसिस्टम अशा पण आहेत तिथे की आपल्याला काय इन्व्हर्टेड बघायला भेटतो. जसं की इथे जी aquatic इकोसिस्टम दिलेली आहे ह्याच्यामध्ये बघा इन्व्हर्टेड आपल्याला बघायला भेटतो. कारण फायटोप्लॅन्क्टनचं बायोमास खूप कमी असेल, त्याच्यानंतर झू प्लॅन्क्टॉनचं त्याच्यापेक्षा जास्त असेल, त्याच्यानंतर स्मॉल फिशचं त्याच्यापेक्षा जास्त असेल आणि लार्ज फिशचं सर्वात जास्त असेल. इथं इन्व्हर्टेड आपल्याला बघायला भेटतो. त्याच्यानंतर पिरामिड ऑफ एनर्जी हा मेजॉरिटी टाइम काय अपराईटच असतो, ऑलवेज अपराईट असतो. हा कधीचा काय इन्व्हर्टेड नसतो. तर हा काय झाला पिरामिड ऑफ बायोमास. याच्यामध्ये एनर्जीचा फ्लो एका सिस्टम कडून दुसऱ्या इकोसिस्टम कडे कसा ट्रान्सफर होतोय ते आपल्याला, हा काय पिरामिड ऑफ एनर्जी ऑलवेज अपराईट असेल. आणि एक जी ट्रॉपिकल लेवल आहे त्याच्यापासून दुसऱ्या ट्रॉपिकल लेवल कडे जाताना ते डिक्रीज एनर्जी काय होईल, रिड्यूस होत जाईल. जसं की आपण समजूया की प्रोड्युसर कडे 1000 एनर्जी आहे, तर त्याच्या 10 पट कमी ते हार्बिवर कडे जाईल. त्याच्यापेक्षा 10 पटी कमी ती प्रोड्युसर कडे 10,000 जूल आहे समजा, तर ती ट्रान्सफर होताना हार्बिवर कडे 10% ट्रान्सफर होणार, म्हणजे 1000 ट्रान्सफर होणार, 1000 जूलच ट्रान्सफर होणार. ते परत कार्निवर कडे जाताना किती जाईल, 100 जूल कार्निवर कडे ट्रान्सफर होईल. त्यामुळे जी एनर्जी ट्रान्सफर होते त्यामध्ये एनर्जीचा लॉस होतो. त्यामुळे हा जो पिरामिड आहे तो ऑलवेज अपराईट आपल्याला बघायला भेटतो. त्याच्यानंतर पिरामिड ऑफ एज जे आहे, हे एज स्ट्रक्चर, एज डिस्ट्रीब्युशन आणि एज कंपोजिशन इंडिकेट करण्याचं काम करते. तर त्याच्यामध्ये 3 टाईप आहेत. पहिला एक्सपान्सिव्ह पिरामिड. एक्सपान्सिव्ह पिरामिड मध्ये इथं जे बेस आहे तिथे लार्ज प्रोपोर्शन ऑफ यंगर इंडिव्हिज्युअल असतात. प्री रिप्रोडक्टिव्ह स्टेज मध्ये मेजॉरिटी पॉप्युलेशन असते. त्याच्यानंतर हायर ही जी ह्या पॉप्युलेशन मध्ये आपल्याला हायर बर्थ रेट बघायला भेटतो. कारण त्यामुळेच प्री रिप्रोडक्टिव्ह स्टेजेस मध्ये आपल्याला इंडिव्हिज्युअल काय जास्त बघायला भेटतात. त्याच्यानंतर ही ही जो एक्सपान्सिव्ह कर्व आहे तो पिरामिड आहे ते कोणा बाबतीत आपल्याला बघायला भेटतो, की डेव्हलपिंग कंट्रीज जसं की इंडिया, ह्या अशा कंट्रीज बाबत आपल्याला हा पॉप्युलेशन मध्ये बघायला भेटतो पिरामिड एक्सपेन्सिव्ह पिरामिड. तर एक्सपेन्सिव्ह पिरामिड मध्ये काय की प्री रिप्रोडक्टिव्ह मध्ये जे इंडिव्हिज्युअल असतील त्यांचा नंबर काय असतील, असेल जास्त असेल. त्याच्यानंतर
रिप्रोडक्टिव्ह पॉप्युलेशनचा मॉडरेट असेल आणि सर्वात कमी पोस्ट रिप्रोडक्टिव्ह पॉप्युलेशनचा नंबर असेल. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्टिव्ह मध्ये नॅरो बेस असेल, म्हणजे इथं यंग इंडिव्हिज्युअल खूप रिप्रोडक्टिव्ह स्टेज मध्ये खूप कमी असतील. त्याच्यानंतर इथला बर्थ रेट जो असेल ओव्हर द टाइम डिक्रीज झाला असेल, त्यामुळे त्यांचा जो बेस आहे यंगर इंडिव्हिज्युअल साठी तो काय रिड्युस्ड आहे. त्याच्यानंतर पोटेन्शियल डिक्लाइन इंडिकेट्स अ पॉप्युलेशन दॅट मे स्टॅबिलाइज ऑर डिक्लाइन इन फ्युचर. तर हे कशाचं इंडक्शन आहे की इंडिकेशन आहे की ह्याच्यामध्ये काय की रिप्रोडक्टिव्ह जी पॉप्युलेशन आहे ती खूप खूप कमी असल्यामुळे ही जी पॉप्युलेशनचा जो पिरामिड आहे तो काय इंडिकेट करतो की ही जी पॉप्युलेशन आहे ती स्टॅबिलाइज होत आहे किंवा डिक्लाइन फ्युचर मध्ये होईल. त्याच्यानंतर स्टेशनरी पिरामिड ह्याच्यामध्ये बर्थ रेट आणि डेथ रेट काय कन्सिस्टंट आहे, त्यामुळे ही काय स्टेबल पॉप्युलेशन आहे. रिलेटिव्हली युनिफॉर्म एज डिस्ट्रीब्युशन कॅरेक्टरायझेस दिस पिरामिड. तर काय युनिफॉर्म एज डिस्ट्रीब्युशन हे एक वन ऑफ द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहे या पिरामिडचा. त्याच्यानंतर रेक्टँग्युलर शेप इज व्हिज्युअल इंडिकेटर ऑफ स्टेबल पॉप्युलेशन स्ट्रक्चर. रेक्टँग्युलर शेप जे आहे स्टेबल पॉप्युलेशनचं, ह्या स्टेबल पॉप्युलेशन आपण कशा ह्याच्या आपल्याला कशी रेक्टँग्युलर शेप मध्ये दिसते. इथे बघू शकता एक्सपॅन्डिंग जी आहे ती ह्या टाइप मध्ये दिसेल, म्हणजे एक बेल शेप्ड कर्व इथे बेल शेप्ड पिरामिड आपल्याला एक्सपॅन्डिंग मध्ये दिसेल. त्याच्यानंतर स्टेबल मध्ये ह्या टाइपचं दिसेल आणि डिक्लाइन मध्ये ह्या टाइपचा आपल्याला कर्व बघायला भेटेल. थँक्यू. आजसाठी एवढंच. नेक्स्ट सेशन मध्ये आपण दुसऱ्या टॉपिक सोबत दुसरा टॉपिक डिस्कस करूया. आणि तुम्हाला जर आमचे प्रीमियम क्लासेस जॉईन करायचे असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट डिटेल्सवर कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत त्यांच्यावर कॉन्टॅक्ट करून रजिस्ट्रेशन करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला विकली टेस्ट पण मिळतील आणि जे तुमची एक्झाम आहे त्याच्यासाठी पर्सनलाइज स्ट्रॅटर्जी तुम्हाला डेव्हलप करून दिली जाईल. थँक्यू.